कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं यावर विरोधक टीका करतायत. यावर बोलताना त्यांनी हा काँग्रेसचा डेव्हलपमेंट प्लॅन असून जाहीरनामा तयार करण्यासाठी आम्ही मोहीम हाती घेतल्याचं स्पष्ट केलं. मागील 3 वर्ष महापालिकेवर सत्ता असून सुद्धा धुळधाण का झाली हे जनतेला समजलंय असा टोला त्यांनी लगावला. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं हा आम्ही जाहीरनामा तयार करायसाठी एक मोहीम हातात घेतलेला आहे. कोल्हापूरकरांनी सांगावं की त्यांच्या मनातल्या भावना काय. प्रशासकाच्या माध्यमातून या कोल्हापूर महापालिकेवर महायुतीची सत्ता त्या 3 वर्षाच्या काळात काय झालं, 100 कोटी रस्त्याची धुळधाण काय झाली हे कोल्हापूरची जनता बघते. आणि म्हणून आम्ही पॉझिटिव्ह अँगलनं त्या ठिकाणी घेतोय. ते आमच्यावर टीका करतायत, काय हरकत नाही टीका करायला, परंतु आम्ही पॉझिटिव्ह अँगलने इलेक्शन पुढचे 15 दिवस घेऊन जाणार आहोत. महाराष्ट्रात फक्त 9 ठिकाणी महायुतीची युती झाली आहे. ज्या ठिकाणी प्रबळ विरोधक आहेत त्या ठिकाणी यांना हातात हात घातल्याशिवाय पर्याय नाही. कोल्हापुरात ताकद नसल्यामुळं भाजपनं स्वतंत्र लढण्याचं धाडस दाखवलं नाही. भाजपला त्यांच्या उमेदवारांवर आणि कार्यकर्त्यांवर विश्वास नाही अशी टीकाही आमदार सतेज पाटील यांनी केली. महाराष्ट्रामध्ये फक्त 8-9 ठिकाणी महायुतीची युती झालेली आहे. 29 मध्ये 9 ठिकाणी फक्त महायुतीची युती झालेली आहे. जिथं प्रबळ विरोधक आहे तिथं यांना हातात हात घातल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. धाडस नाही यांचं स्वतंत्र लढायचं. चंद्रपूरमध्ये असू दे, कोल्हापूरमध्ये असू दे, जिथं दुसऱ्या बाजूला ताकद मोठी आहे तिथे हे एकटे लढायचं धाडस करत त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून मला वाटते आमचे उमेदवार सक्षम आहेत म्हणून आम्ही 48 ची यादी पहिली जाहीर केली, दुसरी यादी जाहीर केली. तुमचे उमेदवार सक्षम असते किंवा तुमच्या उमेदवारांच्यावर तुमचा विश्वास असता तर यादी न जाहीर करता एबी फॉर्म देण्याची नवी प्रथा ही पुण्यामध्ये भाजपनं सुरू केली, कोल्हापूरमध्ये महायुतीनं सुरू केली. मला वाटते कार्यकर्त्यांच्यावर त्यांचा विश्वास नाही सिद्ध झालेला. आणि आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत म्हणून आम्ही एका घरामध्ये 2 जागा दिल्या असल्या तरी आम्हाला खात्री आहे की दोघे निवडून येणार. केंद्रातील सत्ता, राज्यातील सत्ता आणि महापालिका यांचा संबंध नसल्याचं स्पष्ट करत ही लढाई कोल्हापूर विरुद्ध महायुती अशी असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. देशामध्ये आणि राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता होती म्हणून मुंबईमध्ये शिवसेनेची सत्ता होती, निधी कमी पडला का? नागपूरमध्ये भाजपची सत्ता होती मग निधी कमी पडला का? मग त्याचं क्रेडिट घेऊ नका तुम्ही. त्या 5 वर्षात झालेल्या कामाचं क्रेडिट घेऊ नका. त्यामुळं केंद्रात आणि राज्यातल्या सत्तेचा आणि महापालिकेतल्या सत्तेचा या ठिकाणी तुम्ही मग 3 वर्ष तुमच्या हातात होतं. मग इचलकरंजीचा पाणी प्रश्न का सोडवला नाही? विजेचा प्रश्न इचलकरंजीचा तुम्ही का सोडवला नाही? हे महत्वाचा विषय आहे ना. नुसती महानगरपालिका केली म्हणजे काम झालं असं होत नाही. आणि म्हणून लोकांना खात्री आहे कोल्हापुरात ही लढाई आता कोल्हापूरकर विरुद्ध महायुती अशी लढाई असणार आहे. त्यामुळं ते काय बोलतात त्याच्यापेक्षा आम्ही लोकांसाठी काय करणार आहोत हे महत्वाचं. इचलकरंजीत शिंदेसेना कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकली नाही. काँग्रेसनं कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम केलंय असं त्यांनी सांगितलं. शिंदेसेना असो किंवा अजित पवार राष्ट्रवादी गट असो, त्यांना संपवणं हाच भाजपचा एकमेव अजेंडा आहे आणि त्याची प्रचिती आता महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं येत असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं.